नमस्कार मंडळी, द रियाज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. बाप्पाचरणी हीच प्रार्थना आहे की आजचा दिवस तुमचा खूप चांगला आणि आनंदाचा जाओ. आज आपण एक गुजराती डिश बनवणार आहोत नाश्त्यासाठी. नाश्ता खूप हेल्दी होतो. जर हे बनवलं तर नाश्ता खूप हेल्दी होतो आणि तुम्ही हे मुलांना टिफिनला पण देऊ शकतात आणि पाहुणे वगैरे आले तरी त्यांना पण ब्रेकफास्टमध्ये बनवू शकतात. एवढी छान बनते हे. आज आपण पत्ताकोबीचे मुठिया बनवणार आहोत. म्हणजे याचे सांगितले तेवढे फायदे कमी आहेत. पौष्टिक आहे, भरपूर फायबर आणि प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट आहे. चला मग न वेळ घालवता आपण रेसिपीकडे वळूया. मी तर 500 ग्रॅम पत्ताकोबी घेतलेली आहे. मला लागेल तेवढीच किसेन. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला जास्त मुठिया बनवायचे, कमी मुठिया बनवायचे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. इथं पत्ताकोबीला बारीक किसून घ्यायचं आहे. तुम्ही चॉपरमध्ये पण बारीक करू शकतात. मी इथं बडीशोपला थोडं क्रश करून घेते. बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. इथे मी 4 ते 5 हिरवी मिरची, 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 5-6 लसूणच्या पाकळ्या आपण मिक्सरला बारीक ग्राइंड करून घेऊया. न पाणी टाकता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. मिक्सरला बारीक करून झालेलं आहे, बघू शकतात तुम्ही. मी याच्यात आता जिरा पावडर, हळद, थोडं चुटकीभर ही ओवा, आलं लसूण मिरचीचं पेस्ट, पोहे खायचे 2 स्पून, तांदळाचं पीठ 4 स्पून, ज्वारीचं पीठ आणि लागेल तसं आपण याच्यात बेसन ॲड करून घेणार आहोत. इथं मी कोथिंबीर टाकते बारीक चॉप करून. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आपल्याला पाण्याचा एक थेंबही न वापर करायचा नाही आहे याच्यामध्ये. इथं आता मी 2 स्पून दही घेते. दहीने खूप छान टेस्ट येतो आणि छान फुलतं पण. आता आपल्याला जसं लागेल तसं आपण याच्यात बेसन ॲड करून घेऊया. हे तुमचं पत्ताकोबीवर डिपेंड राहील की किती बेसन लागेल. याचा फिक्स असं अंदाज नाही आहे. मला साधारण तरी इथे 1 वाटी लागणार आहे. बघू शकता तुम्ही. इथं माझं आता मुठ्यांचं पीठ मळून झालेलं आहे. थोडं सैलसरच मळायचं आहे कारण की याच्यात आपण सोडा वगैरेचा कशाचाच वापर नाही केलेला आहे. असं छान फुगायला पाहिजे आणि जाळीदार बनायला पाहिजे आपले मुठिया. पीठ मळून झालेलं आहे. मी इथं चाळण ठेवलेलं आहे. तुम्ही हे स्टीमरमध्ये पण लावू शकतात. इथे मी 5 मिनिटानंतर चेक करते. मला वाटतं थोडे कच्चे आहेत. अजून परत आपण 2 ते 3 मिनिटासाठी वाफून घेऊया. बघू शकते तर आपले मुठिया रेडी झालेले आहेत वाफून. आता आपण त्यांना कट करून शॅलो फ्राय करून घेऊया. तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही त्यांना कट करून घेऊ शकता. मी तर गोल आकारामध्ये कट करते. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. बघा किती छान जाळी पण पडलेली आहे आणि खूप सॉफ्ट बनतात आणि खायला पण खूप छान लागतात. आपण सोडा वगैरे, इनो, बेकिंग पावडर काहीच नाही यूज केलेलं आहे. मी तर 1.5 स्पून कढईत तेल ॲड केलेलं आहे. बघू शकता तुम्ही. त्याच्यात आपण आता राई जिरं तळतळायला लागलं ना. बघू शकता आपलं राई जिरं छान तळतळायला लागून गेलेलं आहे. आता आपण तीळ ॲड करून घेऊया. राई जिरं मस्त तळतळलं तर खमंग टेस्ट येतो कोणत्या पण जेवणाला.
मी इथं थोडं चिली फ्लेक्स ॲड करते, याच्याने अजून खूप छान टेस्ट आहे आणि मुलं आवडीने खातात. आता आपल्याला थोडं क्रंची होतात तोपर्यंत शालो फ्राय करून घ्यायचं आहे. आतून मऊ राहतात आणि वरून थोडे क्रंची होतात. बघू शकता तुम्ही, इथं आपले शालो फ्राय झालेले आहेत. आता आपण सर्व करून घेऊया. बघू शकता तुम्ही आपले पत्ताकोबीचे मुठिया इथं रेडी आहेत. खायला खूप छान आणि दिसायला पण खूप छान दिसत आहेत आणि पाहुणे वगैरेंना तर खूपच आवडतात ब्रेकफास्टमध्ये बनवले तर. आणि मुलांना शाळेला टिफिन दिला तर मुलं आवडीने खातात. चला भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया. बाय बाय.